संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप अखेर वाजलंय। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अखेर संपलंय। पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत बोलणार होते। मात्र त्याआधीच लोकसभेचं कामकाज गुंडाळण्यात आलं। विशेष म्हणजे संपूर्ण अधिवेशन या काळात एकही दिवस लोकसभेचं कामकाज पूर्णपणे सुरळीत पार पडलं नाही। ना कुठल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली, ना कुठले प्रस्ताव चर्चेविषयी सादर झाले। लोकसभेत दररोज दिसला तो फक्त गोंधळ आणि गोंधळ। विद्यार्थी आंदोलन, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संपूर्ण अधिवेशनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। बऱ्याचदा लोकसभा सुरू होताच 5 मिनिटात कामकाज स्थगित करण्यात आलं। त्यामुळे कधीकधी केवळ संसदेचं कामकाज गुंडाळण्यासाठी विरोधकांचा गदारोळ हे कारण वापरलं जात होतं का, असा सवाल बऱ्याचदा उपस्थित झाला। पक्षामध्ये संसद फेस करायची हिंमत नाही। हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत। चर्चेची जागा संसद आहे, चर्चेची जागा चौक नाही। जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हिंमत दाखवा आणि संसदेत चर्चा करा। तुमच्यात हिंमत नाहीये। पहिल्यांदा त्यांनी बहाणा बनवला, अमित भाई येत नाहीयेत। अमित भाईंनी पत्र दिलं, तुम्ही चर्चेला या, मी उत्तर द्यायला तयार आहे। मग यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तोंड काळं झालं तर संसदेतनं तोंड लपवून पळालेले भगोडे आहेत। वंदे मातरम गाने के लिए आ जाए हैं। पूरा सेशन चला है, ना प्रधानमंत्री जी आए ना गृह मंत्री जी आए, तो कैसे चलेगा फिर ये लोकतंत्र और ये पार्लियामेंट।